थँक्यू सो मच. लवकर आठवतो. हाय, जय महाराष्ट्र. माझं नाव सचिन आहे. पहिलीच वेळ आहे, जसं तुम्हाला माझ्या नावाशी काही घेणं देणं नाही, तसं पण तुम्ही हसाल का नाही याच्याशी मला काही घेणं देणं नाही. सीन काय, कॉमेडी आणि माझा दूरपर्यंत काही संबंध नव्हता. माझ्या भावाने चालू केलं आणि तो म्हणला, अरे चल लई चुत्या पब्लिक असते, कशाला पण हसते. पण असं काही नाही, इथं आलो पब्लिकच नाही. पब्लिक नसती तरी चालली असती, पण पहिली रो बघून मला जरा जास्त टेन्शन आलं. तर आम्ही दोघं, म्हणजे तो एवढा अबोले, त्याने ठरवलं की स्टँडअप कॉमेडी करायची. घरच्यांना फुल टेन्शन आलं. त्याच्यापेक्षा पब्लिकची म्हणजे रिलेटिव्हची रिॲक्शन खूप वेगळी होती. मी त्याचा एक फोटो टाकला माझ्या स्टेटसला, स्टँडअप कॉमेडी. तर एका मुलीचा रिप्लाय आला, हा बोलतो का? बोलतो तो, टाकलाय त्याला शाळेत आता, तर हळूहळू काहीतरी. आणि मग माझी आई आली माझ्याजवळ, काय करणार आहे स्टँडअप कॉमेडी काय येते? म्हणलं असं असं करणार आहे. ठीक आहे, पण ह्याच्या तोंडावली माशी सुद्धा उठत नाही, हा कॉमेडी कसं काय करणार? मला तर काय बरोबर नाही वाटत. मी काही सिरियस नव्हतो, कारण मला फुल कॉन्फिडन्स होता. कारण कसं आहे, ज्याच्या अख्ख्या आयुष्याचं हसू झाले त्याला लोकांना हसवायला एवढं जड नाही गेलं पाहिजे. तो म्हणला, हे बघ सचिन, मला 2-3 सजेशन दे ज्याच्यावरून मी जरा चांगला परफॉर्मन्स करेल. मग मी बोललो, जरा अशा लोकांमध्ये राहा जे तुमच्या कॉमेडीला थोडा सपोर्ट करतील. भावाने खूप मनावर घेतलं. दुसऱ्या दिवशी तो घर सोडून गेला. तो पुण्यात आला. ठीक आहे, त्याच्या मागं मी आलो. आणि तो जॉब सोडणार म्हणले आपला इन्कम बंद होणार ना, त्यामुळे मला जास्त टेन्शन होतं. पण आपल्या मिडल क्लास फॅमिलीत काय असतं, भावांमधून लहानपणापासून पार्लेजीच्या बिस्किट पासून प्रॉपर्टी पर्यंत वाटण्याच असतं. त्यामुळे तो गेला, मला आनंदच झाला. आणि थोडासा राग पण होता माझ्या मनात, कारण काय ना, आमच्या दोघांमध्ये 1.5 वर्षाचा गॅप होता. म्हणजे आमच्यात भांडणं व्हावी हे आमच्या बापानेच ठरवलेलं. आणि आम्ही होतो मराठी मीडियमला, तो 4थीला मी 3रीला. आणि नेमकी काय व्हायचं, तो जसा जसा एक एक वर्ग पुढे जाईल ना, तो सिलेबस चेंज व्हायचा. मग त्याला ती पुस्तकं, वह्या, युनिफॉर्म, शूज सगळं नवीन येत होतं. आणि मला ते सगळं वापरायला लागेल, कारण माझ्यानंतर सिलेबस कोण वापरणार, माझं लास्ट इयर होतं. तो पुस्तकांचा वास सुद्धा दाखवायचा, बघ बघ नवीन पुस्तकांचा वास कसा आहे. म्हणलं बाबा तुझ्या कपड्यांचा वास घेऊ जमतो. ठीक आहे, काय ना, देव बघत असतं सगळं. 10वी पर्यंत गेला तो. काय म्हणतात ना, भगवान के घर में देर है नाही, पब्लिक चुत्या चांगली. 10वी नंतर त्याची उंची वाढली नाही आणि त्याचं वजनही वाढलं. माझी वाढली, उंची वाढली, तब्येत वाढली. आता तो माझे कपडे वापरतो, शूज वापरतो, अंडरवेअर सुद्धा वापरतो पावसाळ्याचे दिवस. नाही, पब्लिक चुत्या आहे. कारण अंडरवेअर कसं वापरणार तो? माझं, मी मोठा आहे, तो लहान आहे, त्याच्यामुळे नाही वापरू शकत. एनिवे, शाळेचे सगळे दिवस गेले. आता आमची लग्नाची वय झाली. ठीक आहे, मग आता मी मोठा दिसत होतो बट ऑब्वियस, आपले कसे मराठी फॅमिली, आपण सगळी फॅमिली मुलगी बघायला जातो. त्याच्यामुळं जेव्हा मी मुलगी बघायला गेलो, लोकांचा प्रश्न हाच होता की तुम्ही मोठ्याचं ठेवून लहानाचं लग्न का करताय? ठीक आहे, आणि हा रिपीट प्रश्न झाल्यानंतर मग घरच्यांनी काय ठरवलं, ठीक आहे आता तसं म्हणतात लोक, तर त्याचं जाऊ दे, आधी सचिनचं लग्न. मी एवढा एक्साइटेड नव्हतो, ठीक आहे झालं तर ठीक. आणि मग झालं. आणि मग जेव्हा माझ्या लग्नानंतर त्याचं लग्न ठरवायची वेळ आली, मग ते रिलेटिव्ह इन डिटेल घुसतात ना, तुमचं बर्थ डेट काय, हे काय ते काय. परत लोक म्हणायला लागली, म्हणजे मोठ्याचं सोडून आली आणि लहानाचं केलं, म्हणजे मोठ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, झालं त्याचं लग्न. आता लहानपणी तो बाहुबलीचा तुम्हाला डायलॉग माहिती ना, जब मैं राजा बनूंगा मैं तुम्हें बनाऊंगा सेनापती, तो माझ्या डोक्यात होता. आणि राजा का बेटा राजा हे जसं होतं ना, ते आता चित्र पालटलं होतं. कारण काय, माझा मुलगा 3 वर्षाचा आहे, त्याचा 1 वर्षाचा आहे. माझा मुलगा त्याच्या पोराला झापडतो, म्हणतो साले दादा म्हणे. आता याच्यात काय लग्नाचा काही इश्यू नाही. माझं लग्न झालं 6 महिन्यांनीच त्याचं लग्न झालं. कसं, ज्याचा त्याचा परफॉर्मन्स असतो. थँक्यू. नेक्स्ट टाइम परत भेटू, कारण मला अजून एक मोठं भाऊ. सॉरी, आय फॉरगॉट द लिस्ट. सूरज, वेलकम ऑन स्टेज.